नमस्कार, मी गायत्री. मी तुम्हाला आज माझं कम्फर्ट फूड दाखवणार आहे. ते म्हणजे कोलंबीचा रस्सा आणि मस्त गरम गरम भात. तर मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी चेचलेला लसूण टाकलेला आहे. तो छान लालसर होऊन द्यायचा आहे. एकीकडे मी कुकर लावलेला आहे. कांदा परतायला टाकायचा आहे, तोही थोडा लालसर होऊन द्यायचा आहे. आलं मिरची लसूण पेस्ट आणि हिंग टाकलेलं आहे, ते छान परतून द्यायचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेडी असेल तर हे हाफ ॲन आवरमध्ये तुमचं कम्फर्ट फूड रेडी होतं. त्यापेक्षाही कदाचित 20 मिनिट्स पण लागू शकतात तुम्हाला, जर तुमच्याकडे आलं मिरची लसूण पेस्ट वगैरे तयार असेल तर. तर अशा प्रकारे मी टमॅटोची प्युरी टाकलेली आहे. 2 टमॅटोची प्युरी घेतलेले आहेत. घरचे मसाले टाकलेले आहेत. मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या मिरच्या मी गोव्यावरून आणल्या होत्या. मसाला परतून घ्यायचा आहे. त्याला लीड लावून थोडंसं वाफवून घेतलेलं आहे आणि कोकम टाकलेले आहेत. मला असं वाटतं जर मसाल्याला तुम्ही कुकिंग टाईम दिलात आधी तर कुठलीही भाजी किंवा कुठलाही रस्सा अप्रतिम होतं. त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे गरजेनुसार. त्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवून थोडंसं पाणी गरम होऊन दिलेलं आहे. मला गॅस ओटा पुसायची सवय आहे. ही माझी थोडीशी OCD आहे. तुम्हाला आहे का ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कॉर्न टाकलेले आहेत. मी कॉर्न टाकून हा रस्सा करते. बाजारात अप्रतिम कॉर्न आलेले आहेत आणि कॉर्न टाकून हा रस्सा अप्रतिम लागतो आहे. चवीला 1 नंबर लागत होता. कॉर्नसुद्धा त्यातले छान लागत होते. तर नक्की करून बघा. त्यानंतर मी कोलंबी टाकलेली आहे. कोलंबी मी नंतर टाकली आहे कारण की फिशला कुकिंग टाईम खूप कमी लागतो. कोलंबी टाकून पण मी छानपैकी शिजवून घेतलं आहे लीड टाकून. तुम्ही बघताय चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मी लीड टाकून त्याला शिजवून दिलेलं आहे. एकीकडे माझा भात झालेला आहे. त्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की किती जणींना ही सवय आहे हात धुणं ओटा पुसणं. बघा कालवणाला किती छान उकळी आलेली आहे. आणि जर तुमच्याकडे खोबरं नसेल तर तुम्ही असंसुद्धा कालवण खाऊ शकता. पण माझ्याकडे खोबऱ्याचं दूध होतं, त्यामुळे मी ते थोडंसं टाकून त्याला एक क्रीमीच टेक्स्चर दिलेलं आहे. छान उकळून घेतलेलं आहे. मी एका पॅनमध्ये साधं सिंपल अंडं टाकलेलं आहे. अंडं गरम गरम भात आणि रस्सा अप्रतिम लागतो. करून बघा. आणि हे कुकिंग टाईम खूप कमी घेतं. मुलांना घेऊन असलं कम्फर्ट फूड एकदम छान लागतं. तर बघा तुम्ही, मी गरम गरम भात सर्व करत आहे. माझ्या मुलांनीही सुद्धा चवीने खाल्लेलं आहे. तुम्ही त्याची रिॲक्शन बघू नका, त्याच्या प्लेटकडे बघा की त्यांनी कशी फस्त केलेली आहे. माझ्या मिस्टरांनासुद्धा हे कालवण खूप आवडलेलं आहे. गरम गरम मी कालवण घेते. त्यातला कॉर्न तर अप्रतिम लागत होता. कॉर्न तर सगळ्यांनाच आवडतो, पण कालवणातला कॉर्न खाऊन बघा, खूप छान झाला होता. आणि हे माझं कम्फर्ट फूड आहे. तुमचं काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं कम्फर्ट फूड तुम्हालाही आवडत असेल तर नक्की करून बघा.